Okay, we'll start with the lecture. Please mark your attendance in the chat box. तुमचा अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, माझा आवाज येतोय व्यवस्थित आणि स्क्रीन दिसतोय व्यवस्थित? Perfect. So now we will start with the next chapter and this is about clothes, our necessity. बरोबर, आपल्या ज्या ह्युमन बिईंगच्या 3 मेन नेसेसरीज आपण म्हणतो त्या कुठल्या कुठल्या आहेत? फूड, क्लोथिंग अँड शेल्टर. अन्न, वस्त्र आणि निवारा. राईट. तर आतापर्यंत आपण घरांबद्दल माहिती घेतली, फूड बद्दल आपण अनेक चॅप्टर्स मधून माहिती घेत असतो. आता आपल्याला क्लोथ्स बद्दल माहिती घ्यायची म्हणजे कपडे. आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला माहिती आहे की कपडे किती महत्वाचे असतात. ऑब्झर्व द पिक्चर्स गिव्हन बिलो केअरफुली. चूज द क्लोथ्स यू वुड लाईक टू हॅव अँड सर्कल देम. म्हणजे काय की ह्याच्यातले तुम्हाला घालण्यासाठी कुठले कुठले कपडे आवडतील. तर आता आपण वेगवेगळे कपडे कशावरून घालतो? आयदर मुलींचे आणि मुलांचे पहिले 2 वेगळे पडतात, त्याच्यानंतर सीझननुसार वेगळे पडतात. उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडे जास्ती घालतो, थंडीमध्ये जाडसरचे कपडे असतील असे घालतो जेणेकरून कमी थंडी वाजेल. पावसाळ्यामध्ये असे कपडे घालतो जे लवकर वाळतील, जर चुकून आपण पावसात भिजलो तर लवकर वाळू शकतील असे कपडे घालतो. राईट. सो डिपेंडिंग ऑन सीझन आपण कपडे बदलतो. आपल्याला कुठे जायचंय, एखादं फॅमिली फंक्शन आहे की जिथे भरपूर नातेवाईक येणार आहेत आणि बारसं, लग्न अशा प्रकारचा समारंभ असेल तर आपण पारंपरिक वेशभूषा करतो. त्याच्यामध्ये मेनली आपण पंजाबी ड्रेस, आई साडी नेसते. जी त्या प्रकार ज्या एरियामध्ये आपण राहतो तिथल्या जी पारंपरिक वेशभूषा असेल ती करतो. पार्टीमध्ये जायचंय तर वन पीस असतात, गाऊन असतात, मुलं काहीतरी वेगळं घालू शकतात. राईट. सो डिपेंडिंग ऑन सिच्युएशन, आपल्याला कुठे कामाला जायचं असेल तर कामाला जाण्यासाठी स्पेसिफिक ड्रेस कोड असतो, तो व्यवस्थित फॉलो केला जातो. फिरायला जाताना वेगळे कपडे आपण घेतो. त्यामुळे आपली जी काही गरज आहे त्यावेळची त्या गरजेनुसार आपले कपडे बदलतात. राईट. असं आता इथे बऱ्याच प्रकारचे कपडे दाखवलेले आहेत. यात पहिलं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर काय आहे तर मुलांचे वेगळे आहेत आणि मुलींचे वेगळे आहेत. राईट. मुलींसाठी फ्रॉक असतात जे मोस्टली. आणि मग आता हे कपडे आपण कधी कधी ते सीझननुसार आपल्याला कुठे जायचं आहे त्यानुसार वेगवेगळे घालणार. सो डज द नंबर ऑफ क्लोथ्स यू हॅव चोजन टॅली विथ दॅट युअर फ्रेंड्स. म्हणजे आता सपोज तुम्ही इथे काही चूज केलेत तर प्रत्येक जणाची आवड वेगवेगळी असते. काही लोक म्हणतील नाही मी 10 ड्रेस एकसाथ घेऊनच येणार आणि मी रोज वेगळा ड्रेस घालणार. काही जणांचं म्हणणं असतं 2-3 ड्रेस बास आहेत, 4 महिने 2-3 ड्रेस वापरले नंतर बदलले. किंवा काही जणांचं असं असतं मी 10 ड्रेस घेऊन येईन आणि वर्षभर वापरेन. काही जणांचं असं असतं 10 ड्रेस आणून पण 3-4 महिनेच वापरेन मी. प्रत्येकाची कपड्यांची चॉईस वेगळी असते. म्हणून तर एवढी व्हरायटी आपण बाजारात बघतो. कपडे विकत घ्यायला गेलो की आपण भरपूर सारी व्हरायटी बघतो आणि प्रत्येकाची चॉईस जर सेमच असती तर एकाच प्रकारचे कपडे बनले असते आणि विकले गेले असते. असं होतं का? नाही. वेगवेगळे कपडे असतात बाजारात आपण गेलो की आणि प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यानुसार त्याची क्वांटिटी पण लोक वेगवेगळी घेतात. त्याच्यानंतर क्वालिटी पण वेगळी प्रत्येकाला आवडते. ऑन विच डेज विल यू वेअर द क्लोथ्स यू हॅव चोजन. तर मग आता आपण जे मगाशी म्हणलो होतो की एखादा पारंपरिक वेशभूषा असेल तर ती आपण घरातल्या फंक्शनसाठी घालतो, पार्टी असेल तर वेगळे कपडे घालतो. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे विल यू चेंज युअर क्लोथ्स. आपण दिवसातून साधारण किती वेळा कपडे बदलतो? किती वेळा बदलता साधारण कपडे दिवसातून? एकदा. ओके. 2 वेळा. करेक्ट. आता बघा इथे पण आपण व्हेरिएशन्स बघू शकतो. काही जण एकदा, काही 2दा, काही 3दा, जास्ती असू शकतात. युनिफॉर्म घातला की शाळेतून घरी आल्यावर युनिफॉर्म नंतर खेळायला जायचं असेल संध्याकाळी तर वेगळे कपडे घालून आपण खेळायला जातो. घरी आल्यावर ते मळतात म्हणून परत एकदा नाईट ड्रेस घालायचा आणि झोपायचं. परत सकाळी उठलं की युनिफॉर्म घालायचा. त्यामुळे मिनिमम 1दा-2दा असे आपले कपडे बदलतच राहतात. Then do you think you should have other clothes beside the ones you have chosen? If so, write how many in the box. म्हणजे आता समज तुम्ही 5 कपडे वरच्या चित्रातले 5 कपडे चूज केलेले आहेत की हे बाबा हे 5 कपडे मी घेणार. त्याच्याहून अजून जास्ती हवेत का? तर काही जणांना हवे असतील, काही जणांना नको असतील. अपार्ट फ्रॉम क्लोथ्स विच अदर थिंग्स वुड यू लाईक टू वेअर. तर आता हे जे साधारण कपडे आहेत त्याच्यावर सोडून आपण काय काय अजून घालतो अंगावरती. तर
दागिने घालतो वेगवेगळ्या प्रकारचे, मुलींमध्ये. आता मुलांमध्ये नाही दागिने घालत. विल यू लेंड युअर क्लोथ्स टू युअर फ्रेंड्स? तुम्ही तुमचे कपडे तुमच्या मित्रमैत्रिणींना द्याल का रे? भाऊ बहिणीला, मित्रमैत्रिणींना कपडे शेअर कराल तुम्ही, तुमचे जे क्लोथ्स असतात ते? ओके, काही जण देतील, काही जण नाही देणार. हे पण प्रत्येकाच्या मनावर डिपेंड आहे. व्हेरी गुड. विच क्लोथ्स दॅट यू सी इन द ॲडव्हर्टाइजमेंट्स वुड यू लाईक टू वेअर? त्यावरच्या ॲडव्हर्टाइजमेंट मधले कुठले? ते प्रत्येकाचं मत वेगळं असेल. वी लाईक टू वेअर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ्स अँड वी विश टू ओन देम ॲज वेल. आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात आणि आपल्या चॉईसनुसार जे कपडे असतील ते आपण विकत सुद्धा घेतो आणि कायम परिधान करतो. आता युनिफॉर्म ही एकच गोष्ट अशी आहे जी आपल्यावर कंपल्सरी असते. आपल्याला शाळेत जायचं आहे आणि मला फक्त फ्रॉकच आवडतात, ती फ्रॉकच घालणार, असं आपल्याला शाळेत जाताना करून चालत नाही. जो गणवेश असतो शाळेचा, जो युनिफॉर्म असतो, तो कंपल्सरी घालायला लागतो. का? तर ती त्या शाळेची आयडेंटिटी असते, त्या क्लासची आयडेंटिटी असते. ओके, सो नाव आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. विजिट पीपल इन युअर सराउंडिंग्स हू ऑफन टेक शेल्टर ॲट प्लेसेस लाईक रेल्वे और बस स्टेशन्स, ब्रिक kilns, open grounds, etc. Discuss the following points with them and make notes. What is the total number of clothes they have? आता जे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला लोक असतात, बस स्टेशनच्या आजूबाजूला असतात, ज्यांच्याकडे फार पैसा नसतो, ते तिकडचं आजूबाजूचं शेल्टर घेऊन राहत असतात, त्यांना विचारायचं जाऊन की किती कपडे त्यांच्याकडे आहेत. व्हॉट डू दे वेअर इन द समर? उन्हाळ्यात ते काय घालतात? व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स डू दे वेअर इन विंटर? थंडीमध्ये. आता जनरली आपल्याला बघून हा प्रश्न पडतो. उन्हाळ्यात ठीक आहे, पातळ कपडे असतील तरी चालून जातं. थंडीमध्ये आपल्याला घरात बसून एवढी थंडी वाजते, ते तर तिथे बाहेर उघड्यावर असतात, त्यांना केवढी थंडी वाजेल? तेव्हा ते काय करतात? कसं थंडीपासून प्रोटेक्शन करतात? व्हॉट क्लोथ्स डू दे यूज ड्युरिंग द मान्सून सीझन? आपण जसं मगाशी म्हणलं की आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा ठरवतो, आता थंडी येते ना, तर मी जरा जाड कापडाचे कपडे घेईन, बरोबर का? तर थंडी कमी वाजावी म्हणून. त्याच्यानंतर जर पावसाळा येणार असेल तर आपण काय विचार करतो? पटकीने वाळतील असे कपडे घेईन, म्हणजे बाहेर जाताना कधी भिजलेच चुकून तर ते कपडे लगेच वाळून जातील, हा आपण विचार करतो. पण ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत ते हा विचार कसा करणार? तेव्हा ते काय वापरतात, कसं त्यांची नीड ते फुलफिल करतात, याची माहिती आपल्याला नसते. सो ह्या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला काय सजेस्ट केलंय की असं जाऊन विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या. ओके, नेक्स्ट, व्हॉट डू दे वेअर टू फंक्शन्स अँड फेस्टिवल्स? आता जसं आपल्याला इच्छा होते, आता दिवाळी आत्ताच येऊन गेली, दिवाळी आली की आपल्याला वाटतं ना नवीन कपडे घेऊन येऊया. मागच्या वर्षीचे कपडे काही खराब झालेले असतात का? नाही. बट आपल्याला एक सवय असते की दसरा आला, दिवाळी आली, कुठला सण आला की आपण लगेच नवीन कपडे घेऊन येतो, लगेच शॉपिंगला जातो. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे डू दे चेंज देअर क्लोथ्स? जसं आपण मगाशी आपल्याला साठी जे प्रश्न होते त्याच्यामध्ये असं आपण उत्तर दिलं की एकदा दोनदा आपण कपडे बदलतो. त्यांच्याकडे तेवढे कपडे असतात का की त्या दिवसातून दोनदा तीनदा कपडे बदलून राहू शकतील? व्हॉट डिड यू रिअलाइज फ्रॉम द ऍक्टिव्हिटी अबाव? आणि शेवटी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की आपल्याला काय रिअलायझेशन होईल या ऍक्टिव्हिटी नंतर. तर एक सिंपल रिअलायझेशन आहे, जेव्हा आपण ह्या प्रश्नांची उत्तरं दिली, बरोबर, की मी 2 वेळा कपडे बदलेन, मी 1 वेळा कपडे बदलेन, किंवा किती प्रकारचे कपडे मी घालेन दिवसातून, किती वेळा काय काय प्रत्येक सीझनला कसे माझे कपडे चेंज करेन, कसे बदलत राहीन, कुठल्या फंक्शनला मी काय घालेन, याची उत्तरं आपली वेगळी असतील. आणि ती जी लोक आहेत ज्यांच्यासाठी शेल्टर नाहीये, काही जे खूप गरीब आहेत, त्यांची आन्सर्स वेगळी असतील ह्या प्रश्नांना. डू यू अग्री विथ मी? तुम्हाला वाटतंय की खरोखर आपल्या दोघांची उत्तरं ही वेगळी असतील? जे आपण डिस्कस केलं ते आणि ती जी लोक सांगतील ते, ह्या दोन मध्ये काहीतरी फरक असेल. जितक्या वेळेला आपण ड्रेस चेंज करतो, जितक्या प्रकारचे आपण कपडे वापरतो, त्याच्यापेक्षा त्यांची लाईफस्टाईल तर वेगळी असते, त्यामुळे त्यांचे जे कपडे असतील ते वेगळे असतील. आणि काय फरक मेजर आपल्याला दिसून येईल की आपण अनेकदा कपडे बदलतोय, नवीन सण आला की नवीन कपडे घेतोय, प्रत्येक सिच्युएशन नुसार वेगळे कपडे घालतोय. त्या लोकांकडे तो ऑप्शन नाहीये. एक तर त्यांच्याकडे क्वांटिटी कमी आहे, त्यांच्याकडे कपडे कमी आहेत, तेच कपडे ती लोक पुरवून पुरवून वापरतायत. मग त्यात ते काही 4 वेळा चेंज करतील दिवसातून? नाही. एकदा जो काही घातला सकाळी की घातला तो कपडा, दुसऱ्या दिवशी तो धुतला, आदल्या दिवशी धुतलेला परत घातला. सो हा फरक आहे. Can you tell? Repeat the first can you tell activity and make new notes in your book.
While doing this, keep in mind your need and write the number of clothes you choose in the box. Are your answers in the second activity the same as in first? आता काय आहे, सुरुवातीला इथे सपोज आपण असं लिहिलं असतं की पहिला बॉक्स दिसतोय बघा, इन द बॉक्स राईट द टोटल नंबर ऑफ क्लोथ्स यू सिलेक्टेड, किंवा किती तुम्ही साधारण सपोज आता आपण विचार करत असू की मला आठवड्याला 10 कपडे तरी लागतात मिनिमम, म्हणजे महिन्याला मला घालण्यासाठी 10 कपडे पाहिजेत, दर दिवसाला एक असा कन्सिडर करून, आणि मग पुढच्या आठवड्यात परत तो बदलून नवीन कपडा असं कन्सिडर करून मी आता सांगते की मला महिन्याला कमीत कमी 10 कपडे हवेत. तर आता आपण ही ऍक्टिव्हिटी केली, जेव्हा आपण आजूबाजूच्या लोकांना विचारलं, जाऊन जे रस्त्यावर राहतायत त्यांना जाऊन विचारलं की त्यांची क्लोथची नीड काय आहे आणि ते कशी फुलफिल करतायत, तेव्हा आपल्याला असं दिसून आलं की ते महिन्याला फक्त 4 ते 5 कपड्यावर जगतायत. तर तुम्ही पहिल्यांदा दिलेलं 10 उत्तर सेम ठेवाल की बदलाल तुमचं उत्तर? आता आपण असं इमॅजिन करू की पहिल्यांदा तुम्ही मला उत्तर दिलं होतं 10 कपडे आम्हाला लागतील महिन्याला, आणि अख्खा सर्व्हे केल्यावर रस्त्यावरच्या लोकांना किती कपडे लागतात हे बघितल्यावर तुमच्या असं लक्षात आलं की ती लोक हार्डली 4-5 कपड्यांमध्ये अख्खा महिना काढतात. तर मग तुमचं उत्तर नक्कीच बदलणार, राईट? युअर आन्सर विल ऑल्सो चेंज दॅट वी डोंट रिक्वायर दिस मच अमाऊंट ऑफ क्लोथ्स एव्हरी इयर ऑर एव्हरी मंथ टू बाय. आपण दरवर्षी वेगवेगळे कपडे घेत असतो, जुने कपडे टाकून देतो, अगदी नव्यासारखे दिसत असले तरी टाकून देतो, आणि कपड्यांवर भरपूर खर्च करत राहतो. लग्नांमध्ये भरपूर खर्च होतो कपड्यांवर. जी बायको होणार असते, जी नवरी मुलगी असते, ती 25-25, 30-30 हजाराचे कपडे घेते. इज इट वर्थ इट? हार्डली एका दिवसाच्या 2 ते 3 तासासाठी ते कपड्याचा वापर होणार आहे, आणि त्याच्यानंतर तो खूपच भारी असतो. तो जे काही पेहराव असतो तो इतका भारी असतो की तो स्वतःचं लग्न सोडून दुसरीकडे कुठेच वापरता येत नाही, राईट? आणि मग हे काय आहे, हा थोडुसा, आता माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगते मी, प्रत्येकाचा वेगळा असतो. काही जणांचं असं असतं की माझं लग्न आहे तर मी खूप खर्च करेन, किंवा कुठलं माझ्या जवळचं फंक्शन आहे तर मी जरा चांगल्यातला घेईन. चांगल्यातला घ्यायला हरकत नाही, आपण त्या किमतीत दुसरं काही चांगलं करू शकतो का ह्याचाही थोडासा विचार करायचा. 25 हजाराचा घेण्याच्या ऐवजी मी एखादा 15 हजाराचा कपडा घेईन, उरलेले जे 10 हजार मी माझ्याच कपड्यावर खर्च करणार होते त्याच्याऐवजी जे गरीब लोक आहेत, ज्यांचा आपण सर्वे केलेला आहे, ज्यांना आपण विचारलंय की ते लोक रस्त्यावरती जी राहणारी लोक आहेत, जे अगदीच कमी कपड्यांमध्ये किंवा अस्वच्छ राहत आहेत, त्यांना काही मदत होऊ शकेल का? मी त्यांना जर उरलेले कपडे दिले तर, राईट? करेक्ट. कम्प्लीट वेस्टेज होतं त्याचं, बट तो पैसा आपण कुठेतरी सार्थकी लावू शकतो. आपलंच एखादा फंक्शन आहे म्हणून खूप छान काहीतरी ड्रेस घ्यायचा, दॅट इज करेक्ट, बट त्याला किती अमाप पैसा खर्च करायचा का? तर ते प्रत्येकाचं, आता हे पुन्हा असं आहे की प्रत्येकाचं मत वेगळं आहे. जे मी माझं मत सांगते की एक माझा विचार असा आहे की आपल्यासाठी जर आपण लिमिट ठरवली आहे की मी 25 हजारापर्यंत साडी घेणार, किंवा नवरा मुलगा असेल त्याने ठरवलं मी 25 हजारापर्यंत शेरवानी घेणार, तर एकदा हा विचार करावा की आपण ती शेरवानी किंवा ती साडी परत कधी घालणार आहे. त्याच्यावर पहिलेच फुली बसते. ती शेरवानी आपण त्याच्यानंतर 2दा-3दा सोडून जास्ती वापरणार नाही. मग त्याच्याऐवजी जर रोजच्या वापरासाठी ज्यांना खरंच कपड्यांची गरज आहे त्यांना मी कपडे दिले त्या पैशातून, तर त्यांचा किती फायदा होईल? आणि हा विचार करून जर प्रत्येकाने असं काम केलं तर आपल्या देशात हळूहळू जी अस्वच्छता आहे, आता काही लोकांचं असंही होतं की कपडे धुवून पण वापरता येत नाहीत, रोज तेच वापरायला लागतात, बट व्हॉट एल्स कॅन दे डू? जर नसतीलच तर कुठून करणार? आपल्याकडे हे सगळे मौज मजा आहे, आपण 4 वेळा बदलतोय कपडे, धुवायला टाकतोय, परत नवीन घालतोय, विच इज आयडियल. कपडे सारखे बदलत गेले पाहिजे. आता कोरोनामध्ये आपण बघतोय बाहेर फिरून आलो तरी आपण कपडे धुवायला टाकतो लगेचच, का? तर त्याच्यावर जे काही डिसीज कॉझिंग जर्म्स असतील, जे पॅथोजन्स असतील, ते मेले पाहिजेत. तीच गोष्ट त्यांच्यासाठी पण ट्रू आहे, राईट? तेही सगळे दारोदारी फिरत असतात, रस्त्यावर राहत असतात, त्यांनाही गरज आहे. तर हा जर आपण विचार केला तर ही सिंपल गोष्ट आहे, राईट? आपण पहिले म्हणलं होतं की आपण 10 कपडे घेऊ दर महिन्याला, आणि नंतर हळूच आपल्यालाच रिअलाइज झालं की लोक खूप कमी कपड्यांवर सुद्धा जगत आहेत, खूप कमी क्वांटिटी कपड्यांची आहे त्याच्यामध्ये ते जगत आहेत, तर आपण सुद्धा काहीतरी कंट्रीब्यूट केलं पाहिजे, राईट? व्हेरी गुड. After this activity, we may find that the number of clothes we wish to have is rather large. जेवढे क्वांटिटी आपल्याला हवी आहे ती खूप जास्त आहे, तेवढ्याची खरं तर गरज नसते. आत्ता जरी आपण प्रत्येकाचं कपाट उघडून बघितलं तरी एवढे ड्रेस असतील की वर्षभर नवीन कपडा घातला तरी चालेल.
बरोबर, वर्षभर आपण एक एक नवीन ड्रेस घालू शकू एवढे कपडे आपल्या घरात असतात. पण आपल्याला तरी अजून असतं, पुढची दिवाळी आली, पुढचं कोणाचं लग्न आलं की जाऊन आपण आधी काय करतो तर शॉपिंग करतो. ड्रेस रिपीट नको व्हायला, ह्या सगळ्या विचार आपण करत बसतो. वॉन्टिंग क्लोथ्स अँड रिअली नीडिंग देम आर डिफरंट थिंग्स. ओके, दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्याला हवं असणं आणि आपल्याला त्याची गरज असणं, ह्या दोन मध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्याला हवे आहेत म्हणजे काय, आपल्या हौसेसाठी हवेत ते, की मी मागच्या वेळेला मागच्या दिवाळीमध्ये हा ड्रेस घातला होता, तर ह्या दिवाळीला परत तोच कसा घालू, माझे फोटो लोकांनी बघितले तर ते काय म्हणतील की परत परत तेच तेच काय कपडे घालतीये ही. बरोबर, ही आपली हौस झाली. लोक काय म्हणतील म्हणून मी नवीन कपडे घेऊन घालतीये, किंवा मी छान दिसावं म्हणून मी ते नवीन वेगवेगळे दरवेळेला कपडे घेते आणि घालतीये. आणि त्यांची नीड, त्यांची गरज असणं हा पूर्ण वेगळा भाग आहे. जो आपण बेसिक नीड्स ऑफ ह्युमन मध्ये जे क्लोथ कन्सिडर करतो ना ते, आणि आपण ऍक्च्युअल जे गरज दाखवून घेत असतो सारखे सारखे कपडे, ते याच्यात खूप फरक आहे. वॉन्टिंग थिंग्स वेन वी डू नॉट नीड देम इज सिम्पली डिझायर, नॉट नेसेसिटी. जेव्हा घरी असताना सुद्धा आपल्याला नवीन घेण्याची इच्छा होत राहते, दॅट इज डिझायर. ती फक्त एक इच्छा असते, ती गरज नसते. We see many advertisements on TV, hoardings, etc. and we are attracted towards the clothes shown in them. दरवेळेला आपलीच चूक असते असं नाही. एक नवीन पॅटर्न आलाय कपड्याचा, राईट, असं आपण भरपूर आता ऐकतो. Amazonवरची ऍड येते, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं असतं की जॅकेट घालून एक मुलगी पळतीये. माझ्याकडे कुठलाच जॅकेटवाला ड्रेस नाहीये, तर मी एक जॅकेटवाला ड्रेस घेते. इज इट अ नेसेसरी? इज दॅट जॅकेट नेसेसरी? इट्स जस्ट फॉर शो, राईट. तर हा नेसेसिटी आणि डिझायर मधला फरक आहे. आपल्या आजूबाजूला टीव्ही ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये, होर्डिंग्समध्ये बऱ्याच नवीन नवीन प्रकारचे डिझाईन्स दाखवलेले असतात त्या ड्रेसचे, आणि आपल्याला ते डिझाईन माझ्याकडे नाहीये, हा कलर माझ्याकडे नाहीये, म्हणून आपण कपडे घेत राहतो. दिस अट्रॅक्शन कॅन टर्न इन टू ग्रीड. हळूहळू काय होतं, हे अट्रॅक्शनचे हळूहळू हावरटपणा होतो, की घरात ऑलरेडी 25 कपडे आहेत, तरी मी अजून जाऊन बाजारातून वेगवेगळे दिसले म्हणून 25 घेऊन आले. घेऊन या, काही हरकत नाही. जे जुने 25 होते, जे चांगले क्वालिटीमध्ये आहेत अजून पण, तेव्हाच ते दुसऱ्यांना वापरायला तरी द्या. ऍटलिस्ट गोरगरिबांना ते वापरायला द्या, जेणेकरून त्याचा काहीतरी फायदा होईल पुढे. ओके, सो व्हॉट वी हॅव टू डिस्कस हिअर, नीड अँड ग्रीड फॉर क्लोथ्स. नीड म्हणजे काय, जी गरज असणं, बेसिक गरज म्हणून रोज काहीतरी अंगावर चढवून जायचं आहे, ही जी आपली गरज आहे. आपल्याला शेल्टर हवंय, आपल्याला प्रोटेक्शन हवंय, त्याच्यासाठी आपण जे कपडे घालतो ते वेगळं. आणि ग्रीडीनेस, हावरटपणा वेगळा. घरी 10 असताना अजून 10 घेऊन येणं, हा हावरटपणा झाला. आणि घरात आता संपत आलेले आहेत, आता घरी फक्त 2च राहिलेत आणि मला जास्तीची गरज आहे म्हणून 8 घेऊन येणं, ही नीड झाली. ओके, Rohan and Sania have many clothes, but they do not wear many of them. Now they are wondering what they should do with all these clothes. Help them to solve this problem. तर आता काय आहे, रोहन आणि सानियाकडे भरपूर कपडे आहेत. ओके, असे आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे असतील. मी जसं मगाशी म्हणलं, आपण कपाट उघडलं की आपल्या असं लक्षात येईल, आपल्याला 365 दिवस नवीन कपडा रोज घालता येईल ऑलमोस्ट. बट असे सगळेच कपडे काही आपले वापरले जात नाहीत. एखादा शर्ट मागे पडतो, एखादा टॉप मागे पडतो, एखादा फ्रॉक मागे पडतो, तो मागेच राहून जातो. परत आपण तो काढतही नाही घालायला, किंवा तशी संधी पण येत नाही तो घालायची. असे जसे आपल्याकडे आहेत, तसेच रोहन आणि सानियाकडे सुद्धा भरपूर सारे कपडे पडून आहेत, ते वापरतच नाहीयेत. आणि त्यांना आता प्रश्न पडलाय की त्या कपड्यांचं काय करावं. सो व्हॉट इज युअर ओपिनियन, व्हॉट कॅन दे डू विथ दोज क्लोथ्स? काय करू शकतील बरं ते त्या कपड्यांचं? असे कपडे त्यांच्या घरी भरपूर आहेत जे ते घालत नाहीयेत, आणि त्यांचं काय करावं आता, हे त्यांना प्रश्न पडलाय. सो व्हॉट इज युअर ओपिनियन? तुमचं जरा मला ओपिनियन सांगा की ते काय करू शकतील. You can write in the chat box, or you can write your name in the chat box and then switch on your mic to tell me the answer. व्हेरी गुड. प्रमिताने आन्सर दिले. गरिबांना देईल ती, जिथे लोक गरजू आहेत त्यांना जाऊन देईल. अजून बाकी कोणाचं काय आन्सर? येस अनुज, यू कॅन स्विच ऑन युअर माइक. अनाथ आश्रम मध्ये दान करू. व्हेरी गुड, करेक्ट. दिस इज ऑल्सो अ नाईस ऑप्शन. अनाथ आश्रमात दान करणार.
अनाथ आश्रम म्हणजे काय? अशी जिथे गरीब मुलं, अशी जिथे मुलं एकत्र राहतात ज्यांचे आई वडील कुठे आहेत त्यांना माहीत नाही, अशा मुलांना अनाथ म्हणतात. ज्यांचे आई वडील कुठे आहेत त्यांना माहीत नसतं, राईट. तर आता आपल्याला कपडे कोण आणून देतात? आपले आई बाबा आणून देतात, मामा मावशी, कोणी ना कोणतरी नातेवाईक. मेनली आई बाबा आपल्यासाठी नवीन कपडे घेऊन येतात. आता जसं अनुज म्हणला, अनाथ आश्रमात देणार, ही जी अनाथ मुलं आहेत त्यांना कोणीच नसतं, कोण त्यांना कपडे आणून देणार? आपण जर आपले चांगले कपडे त्यांना दिले तर दे विल बी हॅपी टू वेअर देम. व्हेरी गुड, करेक्ट. बरं, अनाथ आश्रमाला इंग्लिशमध्ये, आता आपलं इंग्लिश मीडियम आहे तर आपल्याला इंग्लिशमध्ये आन्सर द्यायला लागेल. हे कसं लिहिणार आपण? अनाथ आश्रम, ऑर्फनेज. ओके, यू विल डोनेट द क्लोथ्स टू ऑर्फनेज. व्हेरी गुड, दोघांनी उत्तरं दिली. ठीक आहे, अजून बाकी आपल्याकडे काय ऑप्शन असू शकतात? आपण गरजूंना देऊ, ह्या तर पहिला भाग झाला. जर ते चांगल्या कंडिशन मध्ये आहेत, ते कपडे चांगले आहेत तर देऊ शकू. थोडासा कुठेतरी फाटला आहे किंवा काहीतरी डिफेक्ट आहे त्याच्यामध्ये, तर आपण काय करू शकतो? ते कपडे व्यवस्थित कापून घेऊन त्याचं फरशी पुसण्यासाठीचं फडकं करू शकतो, फर्निचर पुसण्यासाठीचं फडकं करू शकतो, किंवा घरी काही दुसरं कडधान्य भिजवून ठेवतो आपण तेव्हा आपल्याला फडकी लागतात. जे चांगलं कापड आहे त्याचे असेही उपयोग करता येऊ शकतात, राईट. आपण काय करतो? कुठेतरी मार्केटमध्ये जातो आणि नवीन नवीन प्रकारचे कपडे घेऊन येतो. का हे भांडी पुसायला आणलंय, हे फरशी पुसायला आणलंय, बट दॅट एक्सपेंडिचर इज ऑल्सो नॉट नेसेसरी. तो जो आपण अनावश्यक खर्च करतो तोही काही गरजेचा नसतो. आपल्या घरीच अशा अनेक गोष्टी असतात. असे घरी आपण जर 10 वेळा 2-3 वर्ष एखादा कपडा वापरला तर हळूहळू तो फाटायला सुरुवात होतेच. तो फाटलेला कपडाही आपण घरी वापरू शकतो. बट आता हळूहळू आपण इतके मॉडर्न होत चाललोय, विचारांनी मॉडर्न होणं थोडं बाजूला राहिलंय, आणि असं होतं की हे घरात कपड्यांनी फरशी पुसतात, एखाद्या जुन्या ड्रेसनी वगैरे फरशी पुसतायत. हे कसं आहे? ह्याच्यापेक्षा आम्ही मस्तपैकी जाऊन कुठल्या तरी मॉलमधून छान कपडा आणतो आणि घरातली फरशी पुसतो किंवा घरातली भांडी पुसतो. सो हे थोडंसं आता कसं व्हायला लागलंय, स्टेटस सिम्बॉल, मॉडर्न, आम्ही किती मॉडर्न आहोत हे दाखवण्याच्या नादात लोक ह्या गोष्टी करायला लागली आहेत. बट आपली ऍक्च्युअल संस्कृती पण अशी नाहीये. आपण पैसे जपून वापरणं, जिथे अति गरजेचं आहे तिथेच खर्च करणं, दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग्स. आपण आत्ताच बघितलं की छोटे छोटे आपल्या घरी जे राहिलेले कपडे आहेत त्यांचा आपण किती जास्ती वापर करू शकतो व्यवस्थित विचार केला तर, राईट. आता कोरोनाच्या काळात अशी वेळ आली आहे की घरातल्या सगळ्या जुन्या कॉटनच्या ओढण्या काढायला लागल्यात. बायकांना आता हा ऑप्शन वापरता येतोय, ओढण्या काढून त्या गुंडाळून बाहेर पडायचं, राईट. कम्प्लीट प्रोटेक्शन मिळतंय, फक्त मास्क नाही, केस वगैरे सुद्धा त्याच्यामुळे प्रोटेक्ट होत आहेत. सो आपण जे घरी आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी होत्या त्यांचाच आपण किती वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. सो यू कॅन यूज दोज क्लोथ्स. जे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत ते डेफिनेटली आपण दुसऱ्याला देण्याचा विचार करायचा, आणि त्याच्यानंतर जर त्यांची कंडिशन एवढी चांगली नाहीये की ते दुसऱ्याला देऊन त्यांनाही त्याचा धड वापर करता येणार नाही, अशा कंडिशनमध्ये असतील तर आपल्याला घरच्या घरीच त्याचं काय करता येईल हे बघायचं. नेक्स्ट, हे आता आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे टेक्सटाईल इंडस्ट्री बद्दल. ओके, टेक्सटाईल इंडस्ट्री इज समथिंग विच इज रिलेटेड विथ क्लोथिंग. कपडे बनवण्याची जी इंडस्ट्री असते दॅट इज नोन एज टेक्सटाईल इंडस्ट्री. इफ यू ऑब्टेन्ड इन्फॉर्मेशन अबाउट द टेक्सटाईल इंडस्ट्री सेंटर्स बाय आस्किंग द क्वेश्चन्स गिव्हन अबाव. सो आता इथे ही एक ऍक्टिव्हिटी आहे जी आता कोरोनामुळे तरी करता येणार नाहीये. ही शाळे थ्रू तुमच्या करवली गेली असती की एखाद्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला भेट द्यायची आणि त्यांना गिव्हन सेट ऑफ क्वेश्चन्स असतील ते विचारायचे, ज्याची आन्सर्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून आणू शकला असतात. बट आता कोरोनामुळे टेक्सटाईल इंडस्ट्रीजच तेवढ्या जोरात चालू नाहीयेत आणि शाळाच सुरू नाहीयेत तर कुठल्या इंडस्ट्रीला व्हिजिट काय करणार. त्यामुळे ठीक आहे, आता आपण फक्त इन्फॉर्मेशन वाचूया काय काय आहे. नाव लेट अस सी एक्झाम्पल्स ऑफ द टेक्सटाईल्स दॅट आर द स्पेशालिटीज ऑफ महाराष्ट्र, लाईक द पैठणी ऑफ पैठण अँड येवला, हिमरू शॉल्स फ्रॉम औरंगाबाद, बेडशीट्स अँड बेड्स स्प्रेड्स फ्रॉम सोलापूर, हँडलूम अँड पॉवरलूम क्लोथ फ्रॉम इचलकरंजी एटसेट्रा. तर आता आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणं अशी आहेत जिथली एखादी व्हरायटी फेमस असते. जसं आपण म्हणतो की पैठणी जर घ्यायची आहे तर पैठणवरूनच किंवा येवल्यावरूनच, ज्या प्लेसवरून त्याचं नाव पडलंय, राईट. कारण काय होतं, तिथे प्युअर मिळते, तिथली ती टेक्सटाईल इंडस्ट्री फेमस आहे, तिथली कापड बनवण्याची ती इंडस्ट्री
फेमस आहे. सोलापूर चादर असं आपण अनेकदा घरी ऐकतो, सोलापूर चादरी. म्हणजे काय की ती सोलापूरला चांगल्या क्वालिटीच्या चादरी मिळणार. You will understand this better from the map on the next page. To the index of the map. आपण आता पुढचा मॅप बघूया. Yes. So महाराष्ट्र स्टेट इम्पॉर्टंट टेक्सटाईल इंडस्ट्रीज. क्लोथ फ्रॉम इचलकरंजी. कोल्हापूरच्या जवळ इचलकरंजी दिसतंय का तुम्हाला? बघा बरं, ती चांदणी सारखा एक सिंबल आहे. आणि तिथे इम्पॉर्टंट टेक्सटाईल इंडस्ट्री कुठली आहे? इचलकरंजी मध्ये काय फेमस आहे? आपण वरती वाचलंय, हँडलूम अँड पॉवरलूम क्लोथ. हात विणणी, हाताने विणलेलं जे कापड असेल ते. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? बेडशीट्स फ्रॉम सोलापूर. सोलापूर मधलं काय फेमस आहे? बेडशीट्स. हिमरू शॉल फ्रॉम औरंगाबाद. येवला साडी, नाशिकच्या जवळ दिसतं येवला, तिथली साडी. पैठणी फ्रॉम पैठण. औरंगाबादच्या इथे पैठण दिसतंय. अजून कुठली टेक्सटाईल इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे जी फेमस आहे? अजून कुठलं काही फेमस आहे जे तुम्हाला माहिती आहे? कुठल्या कपड्यासाठी एखादा? मग याची माहिती नेक्स्ट लेक्चर मध्ये मिळवून आणा. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये अजून कुठे कुठे काय काय फेमस मिळतं, जसं आता आपण बघितलं की इचलकरंजीमध्ये हँडलूम आहे, सोलापूरची चादर आहे, येवल्याच्या साड्या आहेत, पैठणची पैठणी आहे. तसं अजून कुठे कुठे कुठल्या प्रकारचं टेक्सटाईल, कुठल्या प्रकारचं कापड हे कुठे छान मिळतं, कुठली स्पेशालिटी आहे. ओके, असं थोडंसं शोधून आणा, गुगल करा आणि शोधून आणा. ओके, नाव लखनौ चिकन, काश्मीर सिल्क, बनारसी सिल्क, कडियाल, पितांबरी, पोचमपल्ली, नारायणपेट, Kanjivaram, Patola and Mysore silk are some types of sarees. These sarees from different parts of India showcase the diversity of our country. इथे आपण बघू शकतो. आता आई बरोबर कधी शॉपिंगला गेला असाल, मुलींना माहिती असेल, मोस्टली मुलांना जर आई बरोबर शॉपिंगला कधी गेला असाल तर हे शब्द ऐकले असतील. बनारसी सिल्क आहे, किंवा मोस्टली फेमस आहे नारायणपेठी साडी आहे, कांजीवरम सिल्क आहे, राईट. लखनौ चिकन आहे, म्हणजे ते चिकनचे मटेरियलचे जे टॉप्स येतात, कुर्ती येतात, साडी नसते मोस्टली लखनवी चिकनची, पण हे सारे टॉप कुर्ती वगैरे असतात. तर हे त्या आपण एखाद्या स्टेटचं नाव घेऊन आपण का पुढे त्या साडीला संबोधित करतोय? कारण त्या स्टेटमधली किंवा त्या शहरातली ती स्पेसिफिक आहे, ती स्पेशालिटी आहे. ओके. टू फाइंड आउट मोर अबाउट द डिफरंट व्हरायटीज ऑफ क्लोथ्स, विजिट अ क्लोथ्स मार्केट विथ युअर पेरेंट्स. एखाद्या कापडाच्या दुकानाला आपण भेट देऊ शकतो. डिस्कस द पॉइंट्स गिव्हन बिलो विथ द पीपल देअर अँड मेक नोट्स. लुक ॲट द व्हरायटी ऑफ क्लोथ्स अँड मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स. विच ऑफ दीज क्लोथ्स आर मेंट ओनली फॉर चिल्ड्रन, फॉर ॲडल्ट्स अँड फॉर एजेड पीपल. आता हे पण डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे, राईट. मुलांसाठी मुलींसाठी वेगळे कपडे असतात, त्याच्यानंतर चिल्ड्रनसाठी वेगळे असतात, ॲडल्टसाठी वेगळे असतात, बायकांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळे असतात, आणि त्याच्यानंतर ओल्ड एजसाठी परत वेगळे कपडे असतात. फाइंड आउट अबाउट द व्हेरियस टाइप्स ऑफ साडीज. साड्यांचे भरपूर प्रकार असतात. मोठमोठी दुकानं आपण बघतोच घराच्या आजूबाजूला, साड्यांची केवढी तरी मोठी दुकानं असतात, ती भरभरून असतात, आणि त्या दुकानात शिरून सुद्धा बायकांना साडी पसंत पडत नाही एखादी. म्हणजे विचार करा, एवढी व्हरायटी आहे, तितकेच लोकांचे चॉईसेस आहेत. नोट डाऊन द नेम्स ऑफ प्लेसेस फेमस फॉर देअर साडीज. स्पॉट द नेम्स ऑफ प्लेसेस इन द नेम्स ऑफ मार्क दोज प्लेसेस रिजन्स ऑन द मॅप गिव्हन अबाव. या मॅपमध्ये आपण बघू शकतो की याच्यामध्ये कुठली कुठली कुठे कुठे साड्या फेमस आहेत. फॉर एक्झाम्पल लखनौमध्ये काय फेमस आहे, जे मगाशी आपण लिस्ट वाचली ती. Thus, we note that a variety of fabrics and costumes have come into use due to the diverse climatic conditions in different parts of the countries, right? हा मेन परत एक पॉइंट आहे. काश्मीरी ड्रेस नावाचा प्रकार ऐकलाय? काश्मीरी ड्रेस, त्यांचा पेहराव पूर्ण वेगळा आहे. केरळकडे, नॉर्थ इंडियाकडे पेहराव वेगळा आहे, साऊथ इंडियाकडे वेगळा आहे, मिडल इंडिया जिथे महाराष्ट्रात आपण राहतो तिथे वेगळा आहे. तर हा सगळा वेगळा पेहराव, जशी घरं आपण बघितली होती ना, घरं आणि अन्न हे सुद्धा आपण बघितलं होतं.
काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पिकं येतात, त्याप्रमाणे लोक खातात. घरांची कंडिशन, सीझन जसे असतील, रेनफॉल किती आहे, कसं आहे, ह्याच्यावर घरांची अरेंजमेंट असते. एकदम तसंच क्लोथ्स साठी सुद्धा सेम आहे, राईट? की कपडे जे आहेत ते कुठल्या प्रकारचे वापरले जातील, इट डिपेंड्स ऑन द वेदर ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. फॉर एक्झाम्पल, आता आपण काही प्रदेश हे म्हणजे काश्मीर आहे, दिल्ली आहे, इथे खूप जास्ती थंडी असते. तेवढी थंडी आपल्या कोकण पट्ट्यात पडतच नाही. तिथे बाहेर गेलं तर शाल, स्वेटर हे सगळं विकायला असतं. आपल्या इथे असे स्टॉल्स लागतात का? थंडी आल्यानंतर हार्डली एखाद दुसऱ्या दुकानात काहीतरी लहान मुलांचं असतं, ते पण की लहान मुलांना थंडीपासून बचावायला. 18 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी काही थंडीचे कपडेच नसतात, कारण मुळात तेवढी थंडी पडतच नाही की स्वेटर आणि जॅकेट आणि हे सगळं घालून बसायला लागेल. साधं सोपं बघायला गेलं तर मुंबईमध्ये अशी दुकानं कमी आहेत आणि पुण्यात जास्ती आहेत. का? तर पुण्यात गारवा आहे, येतो. हे 4 महिने गारवा येतो, तेव्हा ती गरज लागते. आपल्या इथे असे कपडे मिळतात की जेणेकरून घाम निचरा होईल. घाम जो काही जास्ती येतोय तो शरीरात मुरणार नाही, कपड्यात मुरणार नाही, अशी जी क्लोथची स्टाईल आहे ती आपल्या इथे मिळते. तशीच साऊथ इंडियामध्ये मिळते. नॉर्थ इंडियामध्ये मोकळी हवा आहे, त्यामुळे त्यांच्या इथली कपड्यांची स्टाईल वेगळी आहे. सो डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन इन युअर एरिया, युअर क्लोथ्स आर बीइंग डिसाइडेड. पूर्ण भारत सॉरी भारत सोडून जर आपण परदेशात बघितलं, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, जिथे थंडी जास्त आहे, अमेरिका, युरोप जिथे थंडी जास्त आहे, वर्षाचे जास्तीत जास्त काळ हा बर्फातच काढतात ती लोक. आणि त्यांना जर आपण इथे जसे पनवेलमध्ये किंवा मुंबईमध्ये जसे कपडे घालतो तसे जर दिले तर तिथे थंडीनेच ती लोक गोठतील. त्यांचं काय असतं, जाड कपडा असतो. कुठलाही जो काही कपडा घालतील त्याचा हे जाड असतं, right? So depending on the weather or the conditions in geographical conditions in the part, climatic conditions of the country or of the particular area where you live, the clothing style also differs. With better transport facilities, they have become available in all places, right? आता आपण इथे गंमत म्हणून लखनवी कुर्ते घालतो किंवा बनारसी साडी घालतो. ती बनारसची नीड होती म्हणून बनारसी साडी तशी बनवली होती, बट आपण आता त्याचा फॅशन म्हणून उपयोग करतो. विथ येस, दिस डायव्हर्सिटी इन क्लोथ्स इज अ पार्ट ऑफ द डायव्हर्सिटी इन अवर कंट्री, राईट? जशी माणसाची कंट्रीमध्ये डायव्हर्सिटी. आता आपण साड्यांचा प्रकार बघायला गेलो तर 2 असतात, 9वारी आणि 5वारी, राईट? तर आता ज्याला जशी कम्फर्टेबल असेल, जसं बरं पडत असेल तसं त्या काळाप्रमाणे साड्या होत्या. आता पूर्वी बायका मोस्टली घरीच असायच्या, फार कुठे बाहेर कामाला पडायच्या नाहीत, त्यामुळे त्यांना तेव्हा साडी नेसणं वॉज ओके, दे वेर कम्फर्टेबल विथ दॅट. आता बायकांना भरपूर पळापळ आहे, दिवसभरात साडी सांभाळायला लागते. तर काळानुसार सुद्धा आपली कपड्यांची ठेवण, कपड्यांचा पेहराव जो तो बदललेला आहे. साधारणपणे आता ज्या 35, 40, 45 अशा एजच्या बायका आहेत त्या आपल्याला ड्रेस घालताना दिसतात, पंजाबी. त्याच्याहून खालचा जो एज ग्रुप आहे, फ्रॉम 18 टू ऑलमोस्ट 30-35, ओके, 6वारी पण असते. आय हॅव नॉट हर्ड ऑफ दिस. मी 9वारी आणि 5वारीच ऐकली होती, 6वारी मला आज कळली. ओके, तर आता आपण असं बघू शकतो की थोड्या छोट्या मुली असतील तर त्या जीन्स घालतात, राईट? ज्याला जे कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे माणूस घालतो. आता त्या जीन्समध्ये पण एक जीन्स आणि ड्रेस याच्यामधलं मॉडिफिकेशन आलं, लेगिन आणि कुर्ता घालायचा. फॉर्मल्स आहेत वेगवेगळे, कुर्ता इज कन्सिडर्ड टू बी अ फॉर्मल. त्यामुळे जशी नीड वेगवेगळी आहे त्याप्रमाणे आपली कपड्यांची स्टाईल सुद्धा वेगवेगळी होत जाते. ओके, टॉक टू द एल्डरली पीपल इन युअर फॅमिली ऑर लोकॅलिटी टू ऑब्टेन दिस इन्फॉर्मेशन. आताची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला काही जे ओल्ड पीपल, जे घरातले आजी आजोबा असतील किंवा शेजार पाजारी जे आजी आजोबा असतील त्यांचं विचारून बघायची. व्हॉट क्लोथ्स डिड दे वेअर ड्युरिंग देअर चाइल्डहुड, मेक अ लिस्ट ऑफ द क्लोथ्स दे नेम. आता आजी आजोबा, आपली आजी किंवा आपले आजोबा त्यांच्या लहानपणी काय घालत होते त्याची लिस्ट बनवायला सांगितली. Take the list to a cloth or garment shop and see which of the clothes in your list are available there. ओके, म्हणजे त्यांनी तेव्हाची जी लिस्ट सांगितली आहे त्या लिस्ट मधले कपडे आता आपल्याला मिळतील का? फाइंड आउट विच ऑफ द क्लोथ्स आर नॉट वॉर्न एनी मोर. त्यातले काही काही असे क्लास असतील की ते आता आपण
त्या प्रकारचा ड्रेस आपण घालतच नाही, म्हणजे ते मिळणारच नाही. फाइंड आउट द प्लेसेस वेअर दीज क्लोथ्स यूज टू कम फ्रॉम. आता जसं आपण बघितलं की भारताच्या वेगवेगळ्या भागातून ट्रान्सपोर्टेशन सोपं झाल्यामुळे कपडे येत असतात. तर तेव्हाचे जे आजोबा पूर्वी कपडे घालत होते ते कुठून येत होते. फाइंड आउट व्हाय दिस क्लोथ्स वेंट आउट ऑफ यूज. हे सगळे कपडे आउट ऑफ यूज का गेले, लोक का नाही वापरत आहे, त्याचे रिझन शोधायचे. फाइंड आउट इफ देअर हॅव बीन चेंजेस इन क्लोदिंग ड्यू टू ट्रेडिशन अँड इन द कोर्स ऑफ टाइम. राईट, जे आपण मगाशी डिस्कस करत होतो तेच. पूर्वी बायका साड्या 5 वारी 9 वारी 6 वारी जसं मगाशी कोणीतरी सांगितलं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घरी घालून रेग्युलर यूज मध्ये ठेवायच्या. बट आता तसं नसतं, ओनली फंक्शनल यूज होतो साड्यांचा बायकांकडून. मुलींकडून पण असं होतं की फ्रॉक पेक्षा सुद्धा काही जणींना आता ते स्लॅक छोटी जी पॅन्ट असते ती आणि टॉप असं जास्ती कम्फर्टेबल वाटतं. 5वी 6वीतल्या मुलींना सुद्धा. मुलांना पण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे कम्फर्टेबल वाटतात. पूर्वीच्या काळी पुरुष धोतर वापरत होते, आता धोतर घालत नाही कोणी. During the evolution of man, his body went through many changes. One of the changes was the reduction in the amount of body hair. As a result, he began to need protection from the elements in certain weather conditions. Thus arose the need of clothes. ओके, तर आपल्याला कपड्यांची गरज का भासते हा जो मेन प्रश्न आहे याचं उत्तर आपण इथे बघू शकतो. आता इव्होल्युशन म्हणजे काय, माणूस जसा बनत गेला तसं माणसाचं बनणं जे आहे ते आपल्याला माहिती आहे की एक डार्विनची थिअरी आहे जी सांगते माणूस हा माकडापासून बनलाय. तसं जो पूर्वीचा माणूस होता त्याच्या अंगावर भरपूर केस होते. ओके, आणि केस असल्यामुळे काय होतं, एक नॅचरल प्रोटेक्शन होतं. नॅचरली वेदर कंडिशन्सला बीटअप करण्यासाठी माणसाकडे काहीतरी प्रोटेक्टिव्ह मेजर होता. बट जसं जसं इव्होल्युशन होत गेलं ते केस कमी होत गेले आणि त्यामुळे गरज कसली पडली, काहीतरी प्रोटेक्शन असण्याची. आणि मग ते प्रोटेक्शन माणसानं क्लोथिंग मधून मिळवलं, कपड्यांमधून मिळवलं. वी कॅन सी अ व्हरायटी इन द क्लोथ्स यूज्ड थ्रू द एजेस. आपण पूर्वीपासून बघत आलेल्या कपड्यांमध्ये व्हरायटी बघू शकतो. जसं की आत्ताच खाली जे चित्र दिसतंय त्यात आपण बघतोय पूर्वीच्या माणसाने काहीच घातलेलं नाही, त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी अंगाला पानं वगैरे जोडून लावल्यासारखं काहीतरी आहे, त्यानंतर जरा एक बरा कपडा माणसानं घातलाय, मग कुर्ती आणि धोतर घातलंय. पण आता हे एक ओल्ड मॅन दाखवलाय, एक आजोबांच्या वयाचा माणूस दाखवलाय ज्याने कुर्ता आणि धोतर किंवा पायजमा हे तेव्हाची लोक घालत होती. आताचे पुरुष आहेत ते परत शर्ट पॅन्टवर शिफ्ट झाले. त्यामुळे विथ द चेंज ऑफ टाइम अँड विथ द चेंज इन ट्रेडिशन वी हॅव चेंज्ड क्लोथ्स ऑल्सो. In prehistoric times, man did not wear clothes. Later, he began using the bark and leaves of trees. पहिल्यांदा काहीच कपडे घालत नव्हता माणूस, त्याच्यानंतर त्यांनी झाडांचे जे पानं आहेत किंवा फांद्या आहेत त्यांच्यापासून कपडे बनवून ते वापरायला सुरुवात केली. आफ्टर दॅट ही बिगॅन टू हंट अँड यूज द स्किन्स ऑफ द ॲनिमल्स ही हॅड किल्ड. त्याच्यानंतर काय केलं, कॉटनचा किंवा कुठल्याही कापडाच्या मटेरियलचा शोध लागेपर्यंत काय काय होत होतं हे आपण बघतोय आता. राईट, तर झाडाची पानं किंवा फांद्या सफिशियंट नाही ठरल्या म्हणून ज्या प्राण्याला मारलंय त्या प्राण्याची स्किनचा वापर प्रोटेक्टिव्ह एजंट और क्लोथ म्हणून केला गेला. आफ्टर ही लर्न टू मेक यार्न फ्रॉम मटेरियल्स लाईक कॉटन वूल, ही बिगॅन टू यूज कॉटन क्लोथ इन अ व्हरायटी ऑफ वेज. जेव्हा कापडाचं विणणं शक्य व्हायला लागलं त्याच्यानंतर माणसाने ॲक्च्युअल कापड, ॲक्च्युअल लोकर किंवा कॉटन ह्यांच्या कपड्यांचा वापर केला. यू विल सी दिस प्रोग्रेशन इन द पिक्चर्स गिव्हन बिलो. मग जे आपण बघितलं त्या पिक्चरमध्ये की हे प्रोग्रेशन आपल्याला दिसून येत आहे व्यवस्थित. नेचर हॅज गिव्हन अस इनफ टू फुलफिल एव्हरीवन्स नीड. प्रत्येकाची गरज भागावी एवढं निसर्गाने आपल्याला सगळं भरभरून दिलेलं आहे. हाऊएव्हर नेचर कॅनॉट क्वेंच मॅन्स ग्रीड. माणसाचा जो हावरटपणा आहे तो निसर्ग भागवू शकत नाही. गरज आहे ती नक्की भागवतो निसर्ग आपली, हावरटपणा नाही भागवू शकत. मॅन मस्ट गिव्ह प्रायोरिटी टू हिज नीड्स अँड नॉट डिझायर्स. माणसानं कायम आपल्या गरजांना प्राधान्य दिलं पाहिजे, इच्छेला प्राधान्य नाही दिलं पाहिजे. ओनली देन विल नेचर बी एबल टू टेक केअर ऑफ अस ऑल. राईट, जसं की आपण बघू शकतो काही लेदरच्या पर्स असतात, बूट असतात, बेल्ट असतात जे प्राण्यांना मारून बनवले जातात. तर आता
ती एक नॅचरल गोष्ट आहे. प्राणी हा एक नैसर्गिक काहीतरी जिवंत गोष्ट आहे ना, लिव्हिंग थिंग आहे. जिवंत प्राण्याला मारून आपण त्याच्यापासून स्वतःसाठी कपडा बनवणं, इज इट गुड थिंग टू डू? आणि तेही भरपूर, म्हणजे जुन्या काळात सुद्धा माणसं ते करत होती. बट एका प्राण्याला मारून 2 जण त्यातून कपडा शिवून वापरत होते आणि ते एका कपड्यावर 10 वर्ष काढत होते. आता प्रत्येक जण, एक माणूस 4 तसे कपडे घेणार आणि तेही दर 6 महिन्याला बदलणार. मग किती असे प्राणी मारायला लागतील? किती एवढं कॉटनचं पीक केवढं करायला लागेल जर कॉटनचे कपडे आपण सारखे सारखे. मगाशी आपण एक पैशांचा विचार केला होता, फायनान्शियल कंडिशन बघितली होती, जे गोरगरिबांना मिळत नाहीये, श्रीमंतांना मिळतंय, असा विचार केला होता. बट आता जर आपण निसर्गाचा विचार केला तर आपल्याला सरळ दिसून येतंय की काही प्राण्यांना उगाचच मारलं जातं, अतिरेकी मारलं जातं. जेवढी गरज आहे तेवढं ठीक आहे, कारण तो प्राणी परत जन्म घेणार आहे पुढचा, दॅट इज फाईन. बट खूप सारे हाल करणं इज नॉट गुड. नेचर देतंय म्हणून घेत राहायचं आपलं, असं नाही करून उपयोग. कॉटन प्लांट्स आपल्याला ग्रो करून त्याच्यापासून आपल्याला कॉटन मिळणार आहे. प्युअर कॉटनचे एवढे कपडे असतात, बरोबर. परत तो कॉटन उगवायला लागेल. मग आपली जी शेती आहे, जे आपल्याला अन्न गरजेचं आहे, ते उगवणं जास्ती महत्वाचं आहे की कॉटन? जर आपण सारखं सारखं फक्त निसर्गाकडून घ्यायचं ठरवलं तर कॉटनचं किती पीक आपल्याला लागेल, कापसाचं केवढं पीक लागेल. आणि त्या जर जागेमध्ये आपल्याला दुसरं एखादं इटेबल काहीतरी जर पिकवता येणार असेल तर दॅट विल बी मोर नाईस, राईट? सो considering all these points, considering nature's point of view, considering financial point of view of all the people in the world, आपल्याला किती आपल्या कपड्यांचा वापर हा मर्यादित केला पाहिजे. जितकं गरजेचं आहे तेवढीच क्वांटिटी मेंटेन ठेवली पाहिजे जितकी आपल्याला गरजेची आहे. भरपूर सारे आणून ठेवून कपाटात कोंबून ठेवून द्यायचे आणि अनेक दिवस वापरायचेच नाहीत इज नॉट अ गुड थिंग टू डू. इवन दो यू हॅव मनी, पैसा आहे माझ्याकडे, मी घेऊन आले, मग काय होतंय? बाकीच्यांकडे नाहीये, निसर्गाकडे नाहीये. निसर्ग परत आपल्याला काहीही देणार नाहीये, तो विचारणार पण नाहीये तुमच्याकडे किती पैसे किंवा काय. निसर्गाचा एकदा ब्रेक इव्हन पॉइंट आला की माणसानं अतिरेकी वापर सुरू केलेला आहे तर पूर्ण सगळी सिस्टीम डळमळीत होऊन जाईल आणि संपेल. मग तो पैसा असू दे नसू दे, नो वन विल आस्क, राईट? त्यामुळे हा सगळा विचार, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचंय. आपण आता हळूहळू मोठे व्हायला लागलोय. आपण जेव्हा पुढे जाऊ, आपल्याला हे माहितीये, आपण आई वडिलांना सांगू, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगू, भावा बहिणींना सांगू, तेव्हा त्यांच्यात थोडीशी काहीतरी खरोखर आहे बाबा, हे जे काही ही व्यक्ती बोलते ह्याच्यामध्ये तथ्य आहे. आपण जे शिक्षण घेतोय त्याचा उपयोग आपल्याला फक्त मार्क्स मिळवण्यासाठी नाही करायचा, तर रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला कसा वापर करता येईल हे बघायचंय. की आजपासून मी एक गोष्ट ठरवेन, आज मी हा धडा शिकलीये तर हा वाचेन, ह्याच्यावरची उत्तरं तयार करेन, इज व्हेरी गुड थिंग. दुसरी गोष्ट काय, ह्याच्यातून मी काय शिकले, आज खरोखर मला काय ज्ञान मिळालं, तर मी माझा कपड्यांचा वापर मर्यादित केला पाहिजे. आता जो शनिवार रविवार येईल, मला सुट्टी असेल, तेव्हा मी माझं कपाट काढेन, त्यातले खरोखर किती कपडे मी वापरतीये, किती कपडे मी रोज घालतीये ते मी बघेन. उरलेले जे कपडे असतील, ज्याला मी वर्षभरात हात लावलाच नाही अजिबात, ते कपडे एका बॅगमध्ये भरेन आणि गरजू व्यक्तींना देऊन येईन, किंवा आई वडिलांकडे देईन, जे ते गरजू व्यक्तींना देतील, किंवा एखाद्या अनाथ आश्रमात देतील, राईट? सो ही ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. आणि परत जे आहेत त्याच्यावरून पुढच्या दिवाळीमध्ये, पुढचा सण येईल तेव्हा, कोणाच्या घरचं लग्न असेल तेव्हा मी किती कपडे घेईन. घराचं फंक्शन आहे बाबा, 4 कार्यक्रम आहेत आणि 4 कार्यक्रमासाठी, फॉर एक्झाम्पल हळदी आहे, मेहंदी आहे, ऍक्च्युअल लग्नाच्या दिवशी, असे मी 4 कपडे घेण्याच्या ऐवजी 2च घेईन आणि 2 जुने वापरेन. पुढच्या वेळेला जे नवीन 2 होते ते आणि अजून घेतलेले 2, मला हौस पुरवायची आहे म्हणून मी 4च्या ऐवजी 2 घेईन. अशी जर बचत केली तर आपण हा धडा शिकल्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होईल, राईट? हे जर फक्त आपल्या क्लासमध्ये जी 5 स्टुडंट्स आहेत, तुम्ही 5 जणांनी जरी ही गोष्ट केलीत तरी विचार करा, 10 कपडे ॲट अ टाइम वाचतील. विदिन अ स्पॅन ऑफ 1 to 2 years 10 कपडे वाचतील, राईट? नेचरचं तेवढं कमी नुकसान होईल. आणि असं जेव्हा 5च्या जागी 50 लोक करतील, तुमच्या घरातली लोक सुद्धा हे ऐकून करायला लागतील, 50 ते 100 होतील, तेव्हा नॅचरली ओव्हरऑल ह्युमन नीड जर त्या गोष्टीसाठी कमी झाली तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग पण कमी होईल आणि त्याचा निसर्गाला फायदा होईल. सो कन्सिडरिंग धिस, हे खूप लांबची गोष्ट आहे, 10 वर्षात दिसणारी नाहीये, 50 वर्षांनी दिसणारी आहे. बट इमॅजिन करा, तुम्ही आत्ता 5वीत आहात, 50 वर्षांनी यू विल बी देअर इन अ व्हेरी हेल्दी कंडिशन, तेव्हा तुम्हालाच हा निसर्गाच्या बरोबर झालेला फायदा दिसेल, राईट?
डू यू नो मुंबई वॉज फेमस वर्ल्ड वाईड फॉर इट्स टेक्सटाईल मिल्स. अख्ख्या जगभरात आपली मुंबई फेमस होती. कशासाठी? कपड्यांच्या उद्योगांसाठी, कपड्याच्या इंडस्ट्रीजसाठी, कारखान्यांसाठी, गिरण्यांसाठी. The humid weather on the island facilitates the manufacture of long thread for making cloth. जे दमट हवामान आहे ते कपडा बनवण्यासाठी खूप चांगलं होतं. आणि जेवढं जसं हवामान मुंबईत आहे तसं कुठे मिळत नाही अजून. बाकी कोकण किनारपट्टीवर पण बाकी कुठल्या कोकणाच्या भागात गेलात तर मिळत नाही जे मुंबईत मिळतं. आणि का मुंबईमध्ये एवढं सगळं निर्माण झालं तर हे एक रिझन आहे. दॅट इज वाय मुंबई बिकेम अ बिग सेंटर फॉर द टेक्सटाईल इंडस्ट्री. The flourishing cloth industry attracted workers from all over the country who came and settled here. मुंबई का एवढी भरली, का क्राउडेड झाली, तर this is the reason. From then on, Mumbai became an important hub for financial activity in India. आता नॅचरली टेक्सटाईल इंडस्ट्री उभी राहिली आहे तर बराच फायनान्शियल और इकॉनॉमिक टर्नओव्हर इथे सुरू झाला. आणि तो सुरू झाल्यामुळे लोक आजूबाजूच्या गावांमधून, आजूबाजूच्या छोटे छोटे जे काही शहरं होती तिथून मुंबईमध्ये आली. का तर उत्पन्नाचं साधन होतं, काहीतरी कमावता येत होतं, इन्कम काहीतरी मिळायला लागला. जो गावांमध्ये अवेलेबल नव्हता तो इन्कम सोर्स मुंबईत अवेलेबल झाला आणि म्हणून मुंबई एवढी फेमस झाली. So the clothes worn in different regions of the country are different depending on the local climate. Collect pictures of traditional clothes worn in Jammu, Kashmir, Rajasthan, Maharashtra, Kerala. Discuss the climate of those area based on the pictures. Okay, so now we have 10 minutes in our hand, so we will take reading. Yes. Just give me a moment. No need to write your names in the chat box for reading. आपण याच्या प्रमाणेच जाऊया, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जाऊया. सो फर्स्ट वन विल कम आदेश. Adesh, are you there in the lecture? Yes, teacher. Very good. Please start reading after this activity. दिसतोय स्क्रीन? Yes. Yes, please start reading after this activity. Alpha, beat, we may find that the name of clothes we wish to have it rather large. Wanting clothes and really need them are are different is wanting things wanting things when we do not need them is simply desire not necessity. necessity. Okay, very good. You can switch off your mic now, Adesh. अंतरा, तुझं पुस्तक आहे तुझ्याकडे? Yes, teacher. पुस्तक आहे, तू मराठीत वाचशील ना? कारण Yes, teacher. ओके, व्हेरी गुड. चॅप्टर कुठला आहे? चॅप्टर नंबर आहे 17.
17 क्लोथ्स अवर नेसेसिटी, कपडे, कपड्यांबद्दलचं असेल बघ. साधारण 92 नंबर पानावर असेल. सापडलं? कपडे ना टीचर. हो, कपडे. त्याच्यातलं बघ तू आता हे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न संपून हा जो पॅराग्राफ सुरू होतोय आफ्टर दिस ऍक्टिव्हिटीचा, तसा तुझ्या पुस्तकात काय दिसतोय तो वाच. सापडलं? अंतरा सापडलं? मला आवाज येत नाहीये अंतरा तुझा. यस टीचर. सापडलं का तुला? कपडे धडा सापडलाय ना? सापडला टीचर. हा, मग तिथलं यस यस. हा, वाच मग. टीचर, हा, बोल. आपण वरील मुद्द्याच्या आधाराने वस्त्रविभागाची माहिती मिळवली. आता आपण महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रनिर्मितीची उदाहरणे पाहूया. पैठणीची पैठणी, येवेलची साडी, औरंगाबादच्या हिमरू शाली, सोलापूरची चादर, इचलकरीचे हातभाग व यंत्रमागावरील कापड इत्यादी. पुढील वैशिष्ट्यावरील नकाशाच्या आधाराने हे आपल्या लक्षात येईल. आपल्या माहिती असलेला परंतु नकाशा न दाखवलेला वस्त्रविभाग या नकाशाचा सूचित लिहा व नकाशा उपयोग ठिकाणी दाखवा. व्हेरी गुड, परफेक्ट. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाउ. माइक बंद केलास तरी चालेल. छान वाचलंस. नाउ नेक्स्ट इज अनुज. येस टीचर. येस, प्लीज स्टार्ट रीडिंग फ्रॉम this. Thus we note that a variety of fabrics येस टीचर. yes yes please start. Thus we note that a variety of favorite Fabric, fabric and system costumes costumes have come into use due to the diverse diverse climatic climatic condition in different parts of the countries with better to transport
facilities they have become available in all places. This diversity in cloth is a part of the diversity in our country. Very good. You can switch off your mic now. Next, Harshad, are you there in the lecture? Yes. Very good. Please start reading from During the Evolution of Man. During the evolution of man, his body went through many changes. One of the changes was the reduction in the amount of body hair. As a result, he began to need protection from the elements in certain weather conditions. Thus arose the need for clothes. ओके व्हेरी गुड यू कॅन स्टॉप नाव. आपण पुढचा जो पार्ट आहे तो एकदम छोटूसा राहिलाय, बाकीचा धडा तर आपला संपलेला आहे. ओके, सो फॉर नाव आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. फॉर नाव थँक्यू अँड बाय. Bye, teacher. Bye, teacher. Yes, teacher. Bye, teacher.